देवाला जिंकता येतो. संसारात सावध राहून आपल्याला काय करायचं तर भजन. सावध झालो. पण ऐका, जे भजन आपल्याला करायचं आहे ते कसं? संत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. ऐका, या भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती आहे. मीराबाई ऐसे लागे लगन, मीरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, महलों में बन के जो गंजन, मेरा रानी दीवानी कहाने लगे. एक राधा एक मीरा दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में वो. एक प्रेम देवा, एक दर्द देवा, एक प्रेम देवा, एक दर्द देवा, एक प्रेम देवा, एक दर्द देवा, एक राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. सगमा पधा पदमा परे मा करे धरे धरे करे धरे धरे सारे गरे गम गम पद सानी रे. मीराबाई भजन करते. भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती. जनाबाईने पहाटे उठावं, जात्यावर दळून दळावं. ओव्या गाऊन स्वरात दासे जनीच्या घरात, दडण दडीते सख्या श्रीहरी. आड चोरीचा माझ्या घरी, आड चोरीचा माझ्या घरी. चोरीचा माझ्या घरी. जगाचा चालक मालक विटेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडून दडू लागावा, ही ताकद आहे भजनाची. या संसाराचं साधन म्हणजे भजन आहे. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना ऐसे भजन, ते जे संसाराचेच साधन. हेरफड भोगतो स्वप्न नाव भरी दिसे, ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही, परमार्थ घडत नाही, अशांचं जीवन या भूतलावावर स्वप्नासारखं आहे. काय थोर फन झाला रे, जगातला किती मोठा श्रीमंत माणूस असेल, त्याने देवाला पैसे भरभरून द्यावे आणि तुझ्या चरणावर मला जागा दे, मेल्यानंतर होईल शक्य? होईल शक्य नाही. पण ऐका, देवाचं कार्य आहे. भक्त राखे पायापासे, दुर्जनाचे संवारी. किती लाख पैसा असतो, काही उपयोगाचा. 12व्या शतकामध्ये नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेवराय. कर्ज झालं हो देवावर, इतका परमार्थ, इतकी भक्ती. पण त्यांचे समकालीन चोखोबराय संत होऊन गेले 12व्या शतकात. पण चोखोबरायांना जिवंतपणी पंढरपुराचा मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही. पंढरपुराचा काही अंतरावर भागावर त्यांनी पोटाची खडगी भरायची, विठ्ठल 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 सतत नामजप करायचे. पण ऐका, मला उदाहरण द्यायचं आहे. देहातून प्राण निघून गेला तर या देहातील हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती.
या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो, या महाराष्ट्रातील संतांमध्ये ही भक्तीची ताकद आहे, दृष्टांत झालेला आहे. उदाहरण, पंढरपुराचा काही अंतरावर मंगळवेढा म्हणून गाव आहे. आज मोठं शहर आहे, तालुक्यातलं गाव आहे. त्या काळामध्ये मोठा राजाने राजवाड्याची भिंत बांधायचं काम काढलेलं होतं. हजारो मोलमजुरी करणारे मजुरी करायला आले. चोखोबराई सुद्धा मजुरी करायला तिथं गेली. भली मोठी भिंत होती. आता हजारो मजुरी जर काम करत असेल तर विचार करा भिंत केवढी असेल. नीती क्रूरतेने राव घेते. वाऱ्याचा झोका आला ते भिंत मजुरांच्या अंगावर पडली. मृत्यूदेही मजूर पडले. चोखोबराई दाबून मृत्यूदेही पडले. पांडुरंगाने नामदेवरांच्या स्वप्नात जावं, नामदेवरांना उपदेश करावा. नामदेवा, मंगळवेढ्याला जाव. तुमच्यासारखा एकनिष्ठ माझा भक्त चोखोबा, सतत त्याचा मुखारविंदामध्ये माझं नाव असायचं. मृत्यूदेही पडलेला आहे. हो, मंगळवेढ्याचा मोठा राजाने राजवाड्याची भिंत बांधायचं काम काढलेलं होतं. भिंत खाली तो कोसळून मृत्यूदेही पडला आहे. त्याची मात्र हाडं असती. माझ्या मंदिराचा पायथ्याशी त्याची समाधी द्या. नामदेवराय पहाटे उठल्यानंतर आंघोळ स्नान विधी झाली. पांडुरंगाच्या देवळामध्ये गेले. पांडुरंगाचा नित्यनेम केला, हात जोडला. म्हटले, देवा, रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आला, मला सांगितलं मंगळवेढ्यावरनं चोखोबरायांची हाडं असती आणायची. म्हटले, देवा, त्या भिंत खाली एकटे चोखोबराय नाही, हजारो मृत्यूदेही मजूर पडलेले आहेत. त्यामध्ये चोखोबराची हाडं असते, ओळखायची कशी? पांडुरंगाने सांगावं, नामदेवा, तुम्ही मंगळवेढ्याला गेलात, जरी हजारो हाडं असते तुम्हाला पडलेल्या दिसते, पण एखादा हाड उचला उचला कानाला लावा, विठ्ठल धुनी आवाज आला, समजायचं माझा चोखोबराची ती असती आहे. नामदेवरायांच्या पांडुरंगाच्या सांगण्यावरून नामदेवराय घरी आले. झोडी घेतली. रखरखत होत पडतंय, पायात पायतन नाही. मंगळवेढ्याला अनवाई पायाने नामदेवराय आले. धायमुख परिवार रडत होता. कोणाचा धनी गेला, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा बाप गेला. हा परिवार रडत असताना नामदेवरायांनी पाहिला. डोळ्यात अश्रू मावत नाहीये. काय नीती, काय क्रूरतेने डाव घेत असेल. मजुरांच्या अंगावरची भिंत बाजूला सारण्यात आलेली आहे. हजारो हाडं असती पडलेल्या नामदेवरायांना पाहायला मिळाली. मग देवाने काय सांगितलं? एखादा हाड असते उचला कानाला लावा, विठ्ठल धुनी आवाज आला, समजायचं माझा चोखोबराची ती हाड असते. आता कुठलंही उचललं लावलं कानाला विठ्ठल विठ्ठल असं आहे का? नाही. ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलं अशी हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतील का? नाही. पहिला हाड उचल लावलं कानाला, चला छैया 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 रे म्हटले आपला हाड उचल दुसरं धूम चाले लावलं विठ्ठल, हे मात्र चोखोबरायचं आहे. ठेवलं आपल्या जोडीमध्ये. उचलायचे विठ्ठल विठ्ठल म्हणणारी असती आपल्या झोडीमध्ये टाकून नामदेवराय पंढरपुराला येत आहे. पंढरपुराला आल्यानंतर पांडुरंगाचा पायथ्याशी चोखोबरायची समाधी देतात. नित्याने आज आपण पंढरपुराला गेलात, देहामध्ये प्राण होता, पण त्या काळामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही. पण आज तुम्ही आपण जाणार पंढरपूरला, चोखोबरायांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होत. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. नाही का? जीवनामध्ये लाख आपण संसार करा. संसारामध्ये एखाद्याला वाटतं माझी पत्नी माझ्यावर नितांत प्रेम करते, कुठपर्यंत? मुलं वाढ झाली, हा म्हणतो महाराज ठीक आहे, माझी पत्नीचं मुलांवर जर प्रेम असेल, पण मुलगा माझ्यावर प्रेम करतोय, मुलगा कुठपर्यंत प्रेम करतो? मुलाचं लग्न झालं, तो कोणाचा? झोपलेत. कोणाचा? बायकोचा नाही, त्यांचा होता तो पूर्णपणे. हा म्हणतो महाराज ठीक आहे, त्याचं लग्न झालं, त्याचं पत्नीवर प्रेम राहणं गरजेचं आहे, ठीक आहे, पण माझी मुलगी माझ्यावर नितांत प्रेम करते. मुलीचं बापाचं अतूट नातं, अतूट. पण तरी देखील मुलगी 21-22 वर्षाची झाली, बाप तिचा हात दुसऱ्याचा हातावर देऊन कन्यादान करतोय. मुलगी कोणाची? जावयाची. हा म्हणतो महाराज ठीक आहे, माझं काही नाही, हे घर माझं आहे, एकटा जीव सदाशिव. वर्षाकाठी सुद्धा घरपट्टी पानपट्टी भरावी लागते. कोणाला? ग्रामपंचायत. हा म्हणतो ठीक आहे, माझंही घर नाही, ग्रामपंचायतीचं घर आहे, माझं शेत आहे, गावावर शेत आहे, मोठं फार्म हाऊस, मोठा बंगला बांधेल, पण वर्षाकाठी सुद्धा शेतसारा सरकारला द्यावा लागतो किंवा भरावा लागतो. मग शेत कोणाचं? सरकारचं. घर कोणाचं? ग्रामपंचायत. मुलगी कोणाची?
जावायचे मुलगा म्हणा तुमचं तुम्ही आता आपलं काही आहे का? अहो नाही. या संसारात तुम्हाला आपल्याला ज्या देवाने हा शरीर हे देह दान दिलेला आहे हा सुद्धा आपला नाहीये. देह ही काळाची धन कुबेराची येथे मनुष्याची काय आहे. देह जर काळाचा असेल धन जर कुबेराचा आहे इथं छापखाना जरी असला पैशाचा अहंकार करून उपयोग. पण ज्यांना ज्यांना पैशाचा अहंकार झाला मला वाटतं त्यांच्यासाठी कोरोना स्पेशल होता. या लोकांनी डॉक्टर विकत घेतला दवाखाना विकत घेतला पण त्याच पैशांनी यांना श्वास विकत घेता आला नाही. म्हणून ऐका तुकोबाराय म्हणतात की बाबा तुम्ही आपण जो संसार करतोय या संसाराचा राडागाडामध्ये आम्ही कधी पडलो नाही. पण खऱ्या अर्थाने आम्ही परमार्थाचा वाटेवर आलो. सावध झालो संसारातून. ऐका सावध झालो परमार्थातून. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला सावध व्हायचं आहे. परमार्थामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. जसं बोरीला दोन काटे आहेत एक वाकडा काटा आणि एक सरळ काटा. चला बोर तोडायला आपण जाऊ. तो वाकडा काटा म्हणतो अहो जरा थांबा ना चहा पाणी तरी घ्या ना. तो जो सरळ काटा असतो ना या वर्षी लग्न करायचं सरळ बघा. अशी दोन प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये. एक वाकडे जाणारी एक सरळ जाणारी. सोपं उदाहरण देतो. सांबड माहिती सांबड गोंधळामध्ये सांबड वाजवली जाते ते वाद्य. एक मोठं पात्र आहे त्या सांबडला आणि एक छोटं पात्र आहे. मोठ्या पात्यावर एक सरळ काठी चालते आणि छोट्या पात्यावर एक वाकडी काठी चालते. मोठ्या पात्यावरची जी काठी ना सरळ काठी ती म्हणते बिचारी माय खरं माय खरं माय खरं मी कोणा देण्यात नाही माय खरं माय खरं माय. तिची वाकडी काठी ती दोघं बाजूला चालतात. चल तुझंही खरं माय खरं तुझंही खरं माझं खरं. असे दोन प्रकारचे समाजामध्ये लोक आहेत. वाकडी चालणाऱ्यांचा प्रकार सांगतो. गावात जर कुठेतरी चांगलं कार्य असलं एखाद्याला जर आपण राम राम घेतला नाही भरल वर्णाचे डेक मध्ये पाय घालायचो. ऐका अशा लोकांपासून आपल्याला सावध व्हायचं आहे. तुकोबाराय सावध होत आहे. सावध झालो सावध झालो. कुठे जाणार? सावध झालेत कुठे? हरे चालो जागरणा. हरीचं जागरण होतं तर कुठे? तर महाराज ज्या ठिकाणी वैष्णवांचा समुदाय आहे तिथं वैष्णव निस्वार्थपणे भगवंताचं चिंतन करतात. देव पाव यासी गेलो तेथे देवचे होऊन गेलो. असं ठिकाण ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी मी गेलो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जिथे वैष्णवांचे काय आनंद आहे महाराज. परमार्थामध्ये लाज सोडावी लागते आणि संसारामध्ये लाज धरावी लागते.
ऐका काय गोड त्या ठिकाणी आपल्या आपल्या भक्तीच्या रंगामध्ये ते नाचताय, फार सुंदर. क्रिकेट पाहिजे, क्रिकेटमध्ये एखादा क्रिकेटरने जर सिक्स मारला ना तर त्या ठिकाणी पैसे देऊन बाया लावावं लागतं. हे फुकट आहे ना महाराज, हे परमार्थ ताकद आहे, हे फुकट आहे. ऐका हे भजन आहे, आई कधीतरी भजन ऐका. काय टीव्ही पिक्चर चॅनल इतक्या सिरियला बघून आपल्या त्या ठिकाणी मला वाटतं किती सिरियला पाहिल्या, किती गाणे आपण ऐकले. 1 वर्ष 2 वर्ष त्या गाण्यांचा सिरियलांचा वेट आल्याशिवाय राहत नाही. मागे एक सिरियल आली, एका ठिकाणी चहा घ्यायला गेलो, चहा घ्यायला त्या ठिकाणी बसलो. मावशी म्हटलं चहा ठेवते, चहामध्ये दूध टाकलं का नाही टाकलं, साखर टाकली की नाही टाकली, काहीच घेणं देणं नाही. पण ते चॅनल टीव्ही असं टायटल बनवतात ते सिरियलवाले. मला असं वाटतं ते टायटल आपण कीर्तनाच्या माध्यमातून अभंग सोडून ते घ्यावं असं मला वाटायला लागलं. भुईला या मेंगुटाचं दान, चहूकडे बहाराला रान, पाटामध्ये जुडू जुडू पाणी, पाखराचा चोचीतले गाणी, शेतामध्ये राबणारा लटकण मातीचा, रांगडात मर्धमाचा बाणाचा छातीला, येळा पिसा छंदाचा लागला. जे बाहेर बसले असेल काय बदल झाला बुवा, असं नको व्हायला. ऐका किती ऐका हो तुम्ही, पण भावनेच ऐका, श्रद्धेने ऐका. ते म्हणजे भगवंताचं गुणगान ऐका, भगवंताचं भजन ऐका. इतका सुंदर देह आपल्याला दिलेला आहे, कशासाठी? भजनासाठी. कोणाची निंदा ऐकण्यासाठी नाही, कोणाची निंदा करण्यासाठी हा देह दिला नाही, कोणा जळण्यासाठी हा देह दिला नाही. हा देह आपल्याला परमार्थ करण्यासाठी दिला नाही. भजना घुमटा तो या झाला फाटा भादिकेचा. इतका सुंदर देह दिला. हा देह देत असताना भगवंताने जर एखादा अवयव जर आपल्याला कमी दिला असता तर फार मोठा अन्याय केला असता देवाने. समजा नुसता कान दिला आणि कानाच्या छिद्रातून जर आपल्याला ऐकू आलं नसतं प्रत्येकाला तर किती मोठी फजिती झाली असती. एक मेंढपाळ भर दिवसाला मेंढी चारतो आहे, कडाकाचं ऊन पडलेलं आहे, निंबाचं झाड आहे, झाडाखाली आपण बसावं. पठ्ठ्या 2 वाजेला बसला नाही, झोपला 4 वाजेला उठला, उठून पाहिलं एकही मेंढी त्याला दिसत नाही. आजूबाजूला शोध शोध एका शेतामध्ये नांगर आकारणारी व्यक्ती त्याला दिसते. त्याला वाटतं रे या व्यक्तीला माहित असेल, त्याला विचारावं. म्हटले दादा माझ्या मेंढ्या दिसतात का? जो नांगर आकलतोय तो 25% बैरा होता. त्याला असं वाटलं याला पाण्याची ताण लागलेली, याला जरा धरणाची वाट दाखवायला. त्या धरणाच्या वाटेला हा मेंढपाळ गेला, याला मेंढ्या दिसल्यात, 100 मेंढ्या होतात त्याच्या. त्याला वाटलं ती व्यक्ती होती म्हणून माझ्या मेंढ्या सापडल्यास, नाही तर धरणामध्ये वाहून गेल्या असतात. पण याला आपण काहीतरी द्यावं. तो जरा चतुर होता. 100 मेंढींपैकी एक लंगडी मेंढी होती. ती लंगडी मेंढी काढली, त्याला बक्षीस द्यायला गेलं. म्हणजे दादा तुम्ही होतेत म्हणून माझ्या मेंढ्या मला सापडल्यात, मी तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून ही मेंढी बक्षीस देतो. म्हटले घ्या. जो 25% बैरा होता तो म्हटले बघा मी माझी आईची शपथ घेतो तुमचा मेंढीचा पाय मी मोडला. अरे बाबा मी तुला मेंढी बक्षीस देतोय, घे बाबा. तो म्हटले मेंढीचा पाय मी मोडला नाही. मोठी फजिती चालू आहे. पण आपला न्याय निवाडा कोणीतरी करून देईल म्हणून गाड रस्त्यातून एक घोडेसवारी घोडा घेऊन येत होता. त्याच्याजवळ गेले, म्हणजे दादा थांबव. घोडावेळाने घोडा थांबवला. जो घोड्यावर बसला होता तो 50% बैरा होता. हे म्हटले मी मेंढी बक्षीस देतोय. दुसरा म्हटले मेंढीचा पाय मोडला नाही. घोड्यावर बसलेला म्हटले बघा तुमचा दोघांचा मी कंबरड मोडेल. हा घोडा मी ठाण्याच्या बाजारातून आणलेला आहे, हा काय चोरून आणला. ठिकाणची पद्धती झाली. पण आपला न्याय निवाडा कोणीतरी करून द्यायला पाहिजे. म्हणून 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे.
त्या गावामध्ये पोलीस पाटील असेल, पोलीस पाटील आपला न्याय करून देईल, तिथं आपण जावं. हे तिघ गावात आले, पोलीस पाटलांकडे यावं, पण पोलीस पाटील 90% बाई. पोलीस पाटीलला 2 बायका मारून धरून बाहेर काढल्या होत्या. हे 3 जण आले. एक म्हणतोय मी याला मेंढी बक्षीस देतोय, मेंढ्या माझ्या हरवल्या होत्यात म्हणून त्यासाठी मेंढी बक्षीस मी याला देतोय, याच्यामुळे माझ्या मेंढ्याचा मला सापडल्या. दुसरं म्हटलं मी मेंढीचा पाय मोडला नाही. तिसरा म्हटलं मी घोडा चोरून आणला नाही. पोलीस पाटील म्हटले बघा हो, संपूर्ण गाव जरी मला समजावण्यासाठी आलं तरी मी या दोघांना घरात घेणार. कशामुळे? कानाच्या छिद्रातून आपल्याला ऐकू येते म्हणून एवढी मोठी फजिती आहे. ज्या भगवंतांनी इतका सुंदर आपल्याला देह दिला त्याचं आपण भजन करू ना. इतका सुंदर ज्याने रचना केलेली आहे. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. त्याच्या सुंदरतेकडे काय जातात तो, त्याचा नावात एवढी ताकद आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामान घे, कामान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुझे देवा. कान्हडा राजा पंढरीचा, कान्हडा राजा पंढरीचा, कान्हडा राजा पंढरीचा, वेदाना नाही कळला, वेदाना नाही कळला, अंत पारणाचा कान्हडा राजा पंढरीचा, जो वेदाला कळला नाही. तुम्ही आपण कुठे येतो मला, पण तो परमात्मा कळाला. कुणाला? संतांना. तुम्हा आपल्या जीवाला मिळाला. पण या ठिकाणी धर्ममंडपामध्ये आपण भजन करण्यासाठी आलो, कीर्तन श्रवण करण्यासाठी आलो, आपल्याला तो कळाला आहे. पण बाकी सज्जनांना मिळाला पण कळाला नाही. पशु पक्ष्यांना मिळाला नाही, कळाला सुद्धा नाही. कळाला. चला वृंदावनामध्ये गोकुळात चला. अक्रूरजींचा रथ आलेला आहे कृष्ण परमात्माला घेण्यासाठी. कृष्ण परमात्माला तयारी करायला लावली. उद्धवाच्या नगरीमध्ये कृष्ण परमात्माला घेऊन जायचं यासाठी अक्रूरजी गोकुळात येत आहे. यशोदा आईला सांगितलं, म्हटले मैयाला, मैया तुझा लालाला मला घेऊन जायचंय, उद्धवाने बोलवलं. फार त्या ठिकाणी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, या सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा पाप वाटतं तेव्हा तेव्हा भगवंताचा अवतार आहे आणि कंसासारखा मोठा दृष्ट राक्षसाला मारायचं होतं. कृष्ण परमात्माला घेण्यासाठी अक्रूरजी येत आहे. परमात्माने त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. गावातल्या गोपिका कृष्ण परमात्माच्या दारावर थांबलेला आहे. हा रथ आमचा देवाला तर न घ्यायला आला मला. कृष्ण परमात्माने अगदी तयारी केलेली आहे. बाहेर अक्रूरजी येत आहे. कृष्ण परमात्मा तयारी करून उभे आहेत. रथात बसायचे, गोकुळ सोडून जायचं आहे. गोपिका म्हणत होतात आमच्या देवाला आमच्यापासून आम्ही कधी लांब जाऊ देणार नाहीत. भगवंताला त्या ठिकाणी घेरून घेतलं. अगदी हातामध्ये बासुरी आहे, डोक्यावर मयूरपीच आहे, कंबरला कंबरपट्टा आहे, खाली पिवळा पितांबर आहे, गळ्यामध्ये मोती पौड्याची मान आहे, कपाळी उर्धपुंड्र भार. इतका सुंदर नटून थटून कृष्ण परमात्मा बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी गोपिकांनी घेरून घेतलं. हे विधाता, आम्हाला सोडून आता पर्क करून चाललायस ना राजा? अरे देवा, हात जोडून विनंती करतो रे, आम्हाला सोडून तू जाऊ नको रे. जसं एखादं लेकरू खेळणं झालं का मोडून फेकून देतो, तसं तू आमच्या जीवावरच खेळतोस का राजा? की हो विधाता सवन कोची दया संजोज मैत्र्या तनयन देहिना सास्ता कृतार्था विवनं च पार्थकं
विक्रीडितं अर्भक चेष्टितं यथा. हे विधाता, आम्हाला परक करून चालला श्री राजा. नाविलाज होता कृष्ण परमात्म्याने गोपिकांना बाजूला सारलं आणि रथात बसले. रथात बसल्याबरोबर जो सारथी होता अक्रूरजी, त्या अक्रूराला काहीतरी बोलायला लागल्यात, टाकून बोलायला लागल्यात गोपिका. हे अक्रूरा, तू चांडाळ आहेस बाबा, आमच्यापासून आमचा देव तू लांब करतोयस. विनंती करतोय, आमचा देवाला जर तुला घेऊन जायचं असेल, रथापुढे आडव्या पडल्यात गोपिका. आमचा देवाला जर घेऊन जायचं असेल तर आमच्या अंगावरनं पहिले तुला रथ घालावा लागेल, मग आमच्या देवाला तुला न्यावा लागेल. नेऊ नको भगवा अक्रूरा, नेऊ नको भगवा, नेऊ नको भगवा अक्रूरा, नेऊ नको गोपिका खाली पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी थाप मारावी अक्रूरजींचा पाठीवर आणि वेगाने रथ उद्धवाचा नगरीत आला. त्याच रथाचा खांब्याला डोकं टेकून बसलेला परमात्माला अक्रूरजींनी पाहिलं. अक्रूरजींनी विचारावं, परमात्मा, या सृष्टीचे तुम्ही विधाता, तुम्हाला कसली चिंता लागेल? अक्रूरजी, एकदा तुम्ही या ठिकाणी मला घेऊन आलात ना गोकुळातून, पुन्हा हा रथ गोकुळामध्ये घेऊन जा. त्या गोपिकांना सांगा, एकदाच आम्ही कृष्ण परमात्मा घेऊन गेलोय, तो पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. एवढे दोन शब्द ऐकून ते जिवंत तरी राहतील. एवढी कृपा करा माझं. कृष्ण परमात्मा खाली उतरले. अक्रूरजीने पुन्हा रथ गोकुळात आणला. सुसाट वारा सुटतो आहे. खिन्न अवस्था झालेली गोकुळातली. तेज गेलं गोकुळातलं. अक्रूराने रथाचा बाहेर पाऊल टाकावं. पर्णकुटीमध्ये डोकावून पाहिलं. एक सुंदर चित्रकार गौडन परमात्माचं हुबेहूब चित्र काढत होती. अक्रूराला वाटलं, इतकं सुंदर रेखाटलेलं हे चित्र, या देवाला तर मी घेऊन गेलो तर पुन्हा हा देव आला कसा? हिला विचारावं. हे गौडन, तुझं नाव काय ग बाई? ते गौडन म्हटले, माझं नाव चित्रगंधा. म्हटले, वा, काय सुंदर तुझं नाव आहे. नावाप्रमाणे इतकं सुंदर तू चित्र काढलं आहे. म्हटले, चित्रगंधा, इतकं सुंदर तुझं नाव आहे, इतकं सुंदर तू या ठिकाणी प्रतिमा रेखाटलेली आहे. अक्रूरजीने जरा ते चित्र जरा निरखून पाहिलं तर काय, त्या चित्रगंधाला म्हणता आहे, हे चित्रगंधा, इतकं सुंदर तू चित्र काढलं आहे. मला असं वाटत होतं, या देवाला मी घेऊन गेलो तर पुन्हा हा देव आला कसा?
पण चित्र काढत असताना तुझ्याकडनं एक चूक झाली ग बाई. ती म्हटली माझ्यामध्ये चूक काढणारा याचे काय अधिकारी त्या ठिकाणी आहे. म्हटले कोण? हे क्रूर, या क्रूरा काय चुकलंय म्हटले सांग. डोक्यावरचा मयूरपूर चुकलाय म्हटले नाही. हातातली वासुरी चुकली नाही. खांद्यावरचे बाजवड चुकले म्हटले नाही. मोत्या पौड्याची माळ चुकली असेल म्हटले नाही. ऊर्ध्वपुंड्र भार चुकला असेल म्हटले नाही. कंबरचा कंबर पोपटा चुकला असेल रे म्हटले नाही चित्रगंधा. पिवळा पितांबर चुकला असेल रे नाही चित्रगंधा. इतका सुंदर तू चित्र काढला आहे. क्षणभर मला वाटलं या देवाला मी घेऊन गेलो तो पुन्हा हा देव आला कसा. ही भावना माझ्या हृदयामध्ये जागृत झाली. चित्रगंधा इतकं सुंदर तू चित्र काढलं पण या चित्राला खालून तू काय पाय खाली काढले नाही. या गोष्टीची एवढी चूक मला तुला सादर करून द्यायची आहे. ती चित्रगंधा म्हणू लागली हे अक्रूरा मी या चित्राला खालून का पाय काढले नसतील याचं जरा लक्ष देऊन तू त्या ठिकाणी बारकाईने विचार कर. म्हटले का ऐका. ते चित्रगंधाने इतकं सुंदर उत्तर दिलं ना. म्हटले देवा हे अक्रूरा मी या सुंदर या चित्राला खालून का पाय काढले नसतील याचं कारण आहे. पाय असणारा चित्राला तू रथात बसून उद्धवाचा नगरीत घेऊन गेला. पुन्हा जर मी या चित्राला खालून पाय काढले तर तुझ्यासारखा क्रूर येऊ नये आणि माझा या चित्राला घेऊन जाऊ नये यासाठी मी या चित्राला खालून पाय काढले नाही. या भावनेने देवाला जिंकता येतो. तुकोबाराय म्हणतात की बाबा देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे गेलो. संत समाजाला देव कळाला. तुम्हा आपल्यालाही कळाला पण काही लोकांना तो कळाला नाही. हे मोठं दुर्दैव आहे. संप्रदायातील संत मंडळींनी आपल्याला जागृत केलेला आहे. काकड्याच्या माध्यमातून नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये आपल्याला सावध करतायत. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाथ महाराज पिंगळाच्या माध्यमातून आपल्याला सावध करत आहेत. हे दरी ऐकाल तरी दुसरा येईल. हे दरी ऐकाल
या परमार्थामध्ये संत नाचले. नाचता नाचता देव नाचला. एक चटाळी झाली चंद्रभागे वाढवंटी. ऐका, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. या भक्तीमध्ये रंगून नाचावं महाराज. मीराबाई नाचल्यात, अखिल संत मांदी आली नाचलेली आहे महाराज. नाही का, मला आनंद वाटला. उद्या गोकुळ अष्टमी आहे. फार उत्तम, म्हणजे ऐका, भारतीय संस्कृतीतला फार उत्तम दिवस. साक्षात कृष्ण परमात्माचा जन्म झाला उद्याला, बरं का. खरं सांगू, इतका सुंदर त्या ठिकाणी तुम्ही नटून थटून येतात. खरोखर परमात्मा तुम्हा आपल्याला या भक्तीचा रंगाची निश्चितच या सुंदर या ठिकाणी तुम्ही भगवंताला अगदी समर्पक झालेला आहात. ईश्वर तुम्हाला तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. फार आनंद आहे. कीर्तन मध्येकडे आलं, विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. म्हणून ऐका, तत्पूर्वी महिला मंडळ माझा मागे म्हणते. महिला मंडळाचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे म्हणते. चालेल? महिला मंडळ सांगा. तुमच्यापैकी कोणी झोपलं असेल त्यांना जागा करा. तुमची झोपायची पद्धत भरती पाहिजे. झोप लागायला लागली, पदर टाकायचा, झोप करायची. महिला म्हणते, बाई कीर्तन ऐक ना. डोळे लावलेले बाई म्हणते, चाललंय. मी डोळे लावून ऐकते. असं होता कामन. एका तालात, एका ठेकात, एका स्वरामध्ये माय भजन करायचं आहे. हे ग विठाबाई. बाकीच्या बाया काय म्हणत नाही. हे काय पप्याचं लग्न घेतलं म्हणून, पप्याचं लग्नाचं गाणं नाही. म्हणून ऐका, इतकं सुंदर भगवंताचं इतका सुंदर अभंग आहे जनाबाईचा. सुंदर अभंग म्हणायचा आहे. जी बाई, जी ताई, जी आजी म्हणणार आहे, तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. म्हणा, हे ग विठाबाई, माझी पंढरीची आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाचा गंगा. माय, किती गोड आवाज आहे तुझा. इतका गोड तुझा आवाज. साक्षात कंठामध्ये सरस्वती माता नांदावी इतका गोड तुझा आवाज आहे. गोड तुझा स्वभाव. तुमचं गाणं आम्ही ऐकलं. आता आमचं ऐका. आपण जे काही इज्जतीचा कचरा करू. पुरुष मंडळ एका तालात, एका ठेकात, एका स्वरामध्ये. पुरुष मंडळ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बाकीच्यांचं तो व्होल्टेज कमी जास्त करतो. काय आवाज महिला मंडळांचा. पुरुष मंडळ काय होतं माहितीये का, यांचा आवाज आपल्यापेक्षा जास्त आहे. संख्या सुद्धा जास्त आहे. काय होईल माहितीये का, आज 30% महिला मंडळांकडे आरक्षण आहे, 70% अजून 10-5 वर्षांनी यांची संख्या पाहता, यांचा आवाज पाहता, आपला आवाज घरात सुद्धा कमी झाला. बाहेर सुद्धा कमी झाला. ऐका, त्याचं कारण काय आहे. पण अजून 10-5 वर्षांनी आपलं 70% आरक्षण घेऊन घेते, महिला मंडळात देऊन टाकते. ऑलरेडी त्यांच्याकडे 30% होतं, आपलं 70 काढून देऊन झालं 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं, मग आपलं काय काम. यांनी निर्माते थैली द्यावी, दोनाचा तगारा द्यावा, दूध बघ दोन. हे कसं गुलगुल असायचं तुम्हाला. वा. पुरुष मंडळ असं होता कामाने. हात वरती करा, दोघं हात वरती करा. खापर धरल्यासारखं नका, सरळ सरळ सरळ. वा. अजून 10-5 दिवसांनी मला पुन्हा यायचं आहे भेट द्यायला. मला वेळ मिळाला तेव्हा सांगून जाईल. हात खाली करावा. येतो किती हात खाली करावरती. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई,
पुरुष मंडळ हात खाली करा. बाबा झाले हात खाली. काय मंडळ हुशार सरवलीची, त्यांना सांगावं लागतं हातवरती करा, पण याने सांगावं लागतं हात खाली करा. खरं तर हे पाहून इंदिरा गांधीची आठवण येते मला. खरोखर त्या ठिकाणी इतकी सुंदर मंडळी प्रेम करणारी आहेत महाराज मंडळींवर. ऐका, अगदी गोड भाविक मंडळी पहिल्या दिवसापासून तर शेवटचा महाप्रसादाची सेवा ज्यांनी घेतली, कीर्तनकाराची सेवा ज्यांनी घेतली, या सप्ताहामध्ये ज्यांचा ज्यांचा सिंहाचा हातभार वाटा आहे अशा मंडळींसाठी जोरदार टाळी वाजवायची. फार गोड या ठिकाणी इतका सुंदर सप्ताहाची मांडणी व्यवस्था. हार पाहता या ठिकाणी माझ्या लग्नात हार नव्हते, इतके सुंदर या ठिकाणी हार आणलेली मंडळी आहेत बरं का. फार गोड सत्कार करणारी मंडळी. ऐका, प्रेम करणारी मंडळी समाजामध्ये भावनेने देव प्राप्त होतो. तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्हाला भावनेने देव प्राप्त झाला. संत सावता महाराजांना भावनेने देव प्राप्त झाला. कांदा मुडा भाजी अवघी विठाबाई माझी. ऐका, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. मला वाटतं परमार्थ नीतीने करावा लागतो. संतांनी परमार्थ केला, पण परमार्थ नीतीने केला म्हणून परमार्थामध्ये तुकोबाराय सावध होत आहे. तेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत असे. आई अनादिकालापासून त्या संप्रदायाला रामकृष्ण मंत्र ज्या भगवान महादेवाने लागून दिला, अनादिकालापासून संत मंडळी म्हणता आहेत एक पसा बिल्व एक पसा पान. 12व्या शतकामध्ये नामदेव आहे, पण परिवर्तन झालं नाही. या 2 वर्षामध्ये इतकी क्रांतीची झोत पेटली. श्री पंडित मिश्रा संपूर्ण भारत देशामधील महिला मंडळ एक लोटा जल और समस्या का हल. जी महादेवाची मंदिरं सुकाळ पडले तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. आज तिथे एवढी गर्दी झाली. सुरत सारख्या शहरामध्ये इतकी गर्दी झाली, महिलांच्या डोक्यात तो तांब्या टाकाटाक झाली. एक बाईचं 3 टाके पडले अजून सुधरत नाही बाईला. ऐका, एक लोटा जल आणि दुःखाचा हल देवापुढे मागण्या अगोदर आपण परमार्थ किती नीतीने करत आहोत आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटा वरण हे संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले. म्हणून जीवनाचा वाटेवर पंढरपुराला नाही जाता आलं, नाही तुळशी माळ गड्यात घालता आली तरी चालेल, पण घर बसल्या बसल्या आपल्या बापामध्ये पांडुरंग आणि आईमध्ये रुक्मिणी पाहिली, निश्चित आपल्या जीवनातला परमार्थ सफळ झाला. ज्ञानोबाराय वेळोवेळी नाही पंढरपुराला गेला तो, पण यांचा जीवनातला संसार सुपड झालेला आहे. आजी संसार सुपड झाला गे माय.
देखील पाय विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा. किती वेळा भावा? वेळोवेळा भावा पांडुरंग. या भावनेने देवाची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी आलेले सज्जन, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने आला. 7 दिवस पर्यंत तुम्ही परमार्थ करत आहात. पांडुरंग परमात्मा निश्चित आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनातली झोप गेली, पाप गेलं पडून या गेली झोप, होती पाप आडते. माझ्या जीवनातली फलश्रुती काय तुम्हाला सांगू. तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणत या गाया, तुका म्हणे तया
गोड गाणारी मंडळी असे 7 जर राहिले ना, मला वाटतं अजून 1 तास कीर्तन चालू देऊ का मी? तसं गावाचं नाव माझं 1 तास आहे, पण कीर्तन 2 तास झालं. ऐका, इतकी गोड गाणारी मंडळी आहे असे 7 कीर्तनामध्ये पाहिजे महाराज. नाही तर कोरोनाचे 7 चांगले त्याच्यापेक्षा. फार गोड. अगदी लता मंगेशकरची भावबणी या ठिकाणी उभी आहे. इतकी सुंदर या ठिकाणी गोड गाणारी, म्हणजे असा भाव मला झाला, इतका गोड या ठिकाणी गाणारी मंडळी. खरं तर त्यांची नावं मला माहीत नाही, आज पहिल्यांदा माझा त्यांचा परिचय झालेला आहे, पण इतका गोड गाणारी मंडळी आहे. धन्य माता पिता तयाची, कुणी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. या ठिकाणी लहान लहान लेकरं कीर्तनामध्ये जाऊ द्यावं नाही समजत असेल, पण आज ही लेकरं कीर्तनामध्ये बसलेली आहेत. उद्याला भविष्य काळामध्ये त्यांच्या वडिलांना उज्ज्वल दिवस येतील. ह्या काळामधला परमार्थ भविष्य काळामध्ये ही लेकरं मोठी झाल्यानंतर शिकून डॉक्टर होतील, कलेक्टर होतील, इंजिनियर होतील. नाही होता आलं, छंद झाला, आनंद क्षेत्रामध्ये जातील, कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, तेही नाही होता आलं तर मोठी झाल्यानंतर आजचे संस्कार त्यांच्यावर पडलेले असतील. मोठी झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना लाथ मारून ते वृद्धाश्रममध्ये पाठवणार नाही, हे शाश्वत सत्य या धर्म मांडला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आयोजक मंडळींना त्या ठिकाणी अगदी पत्रिका जर वाचायची म्हटली तर ते 2 तास इथंच खाऊन देईल महाराज. एकर जर पत्रिका आहे बरं का, पण इतकं सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन आहे. अगदी साऊंड सिस्टीमपासून अगदी हॉल आहे, तरी सुद्धा अगदी एक विसल सुद्धा त्यांनी येऊ दिली नाही. खरोखर तुम्हाला धन्यवाद आहे दादा. या ठिकाणी आई पुरुष मंडळ, महिला मंडळ असेल, विणेकरी महाराज असतील. विणेकराचं नाव घेऊ का मी? 2 विणेकरी महाराज, एक नाव घेऊ का तुमचं? नाही, बळीराम महाराज आहे, पण जसा नवरी नवरदेवाचं नाव घेते लग्न मंडपात तसं घेऊ. तुम्ही हो मंडळात घेतो, घेऊ का? तुमचे कोणाचे बचत गटचे हप्ते राहिले असतील ते फेडतो, पण बोलत राहा. घेऊ का? तुम्ही हो मंडळात घेतो, घेऊ का? मग घ्या ना, जसं तुम्ही तिकीट काढून बघतो घ्या. बरं, शेवट जाता घेतो. खोलीत होतं लाकडं, खोलीत होतं लाकडं, दोघं विणेकरी बाबा, तुम्ही तिकडं मी इकडं. ऐका, अजून पुढील काही सूचना मंडळींना या ठिकाणी द्यायची असेल. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांनी घडून दिला की महाराज खरोखर इतकी प्रसन्नता मंडळी आहे म्हटले की या तुम्ही एकदा तारीख घ्या. आणि आमची ज्ञानेश्वर दादा मुकादम यांनी मला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि फार त्यांचाही मागे 4 वर्षापासून मी कीर्तन करत आहे. इथं आल्यानंतर सर्वांची चेहरे अशी प्रसन्नता मला वाटली की खरोखर अशी प्रसन्नता राहिली ना तर कीर्तन करायला बरं वाटतं. नाही तर काहींचे चेहरे फाटेल 5च्या नोटा, काय उपयोग नाहीये. गुलाबाच्या फुलासारखे आयुष्य निघून जातं पण हसत नाही काही लोक. एक ठिकाणी आपण साखरपुड्यामध्ये गेलात, लग्नामध्ये गेलात, फोटोग्राफर आपल्याला बळजबरी सांगतो स्माईल, एका सेकंदाचा स्माईल वर, एका सेकंदाचा हसण्यावर एवढा सुंदर आपला फोटो येतो. आयुष्यभर आपण हसत खेळत जीवन जगणार, आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे. म्हणून सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पुढील सूचना काही विठ्ठल जय जय Bye.
केशवदारी भक्ती ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीराम जय श्रीराम. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री क्षेत्र सरवली या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. या ठिकाणी सगळी गुणी मंडळी उपस्थित आहे. महाराजांना नावं माहीत नाही. महाराज मी तुम्हाला नावं एका मिनिटात सांगतो. या ठिकाणी जगाचा हरी आहे आणि समोर आमचे हरी महाराज आहेत. या ठिकाणी जगाचा परमेश्वर आहे आणि समोर तुमचा परमेश्वर महाराज आहेत. या ठिकाणी जगाचा आनंद आहे आणि समोर तुमचे प्रमोद महाराज आहेत. या ठिकाणी जगाचा नाथ आहे आणि समोर तुमचा सोमनाथ आहे. असे या ठिकाणी सर्व आमची गुणीजन मंडळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या ठिकाणी परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी सोन्याची मंडळी आमच्यावरती खरोखर खूप प्रेम आहे. आपण आलात सोदरपाटची मंडळी आमचे बाबा सगळे मंडळी गुणीजन सगळ्यांचं या ठिकाणी आभार म्हणतो. परिसरातील आमने लोणार परिसर सगळ्यांचं या ठिकाणी आभार म्हणतो. आणि ज्यांचं आज कीर्तन होतं त्यांचं नाव पंकज आहे पण पंकज शब्दाचा अर्थ कमळ होतो आणि कमळाप्रमाणे त्यांनी चिखलात उगवून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना घेऊन ठेवलं. असं या ठिकाणी उत्कृष्ट कीर्तन केलं. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच तुम्हाला कीर्तन कमी आणि त्यांचं गायन खूप आपल्याला सगळ्यांना आवडलं असेल.